कल्पना आहे की काल आणि कालच्या अगोदर गेली 2-3 महिने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी सतत मागणी करण्यात आल्या आणि आंदोलनं उभी राहिली, मोर्चे निघाले मराठा समाजाच्या वतीनं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आमचा कोणाचाही विरोध नव्हता, परंतु आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकराचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातोय त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे, संताप सुद्धा आहे. कारण अजून जे 27% आरक्षण आम्हाला जाहीर झालं ते अजून पूर्ण आम्हाला मिळालं सुद्धा नाही. 9.5% आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. वेगवेगळ्या सभांमध्ये सुद्धा मी दाखवून दिलं की अनेक ठिकाणी मराठा समाज हा मोठ्या संख्येनं जे आहे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. EWS म्हणून 10% जी योजना भारत सरकारने आखली त्याच्यामध्ये सुद्धा 85% जागा मराठा समाजाला गेलेल्या आहेत. ओपनमधून सुद्धा मराठा समाज पुढे गेलेला आहे. पुढच्या 40% सुद्धा ते आहे. आणि मराठा समाजातील जे मुळातच कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते आणखी आहेतच. ज्यांच्याकडे मुळातच कुणबी सर्टिफिकेट आहेत, प्रमाणपत्र आहेत, त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही, दुःख असण्याचं काही कारण नाही. आणि ज्यांना हे ओबीसीचं प्रमाणपत्र हवं असतं, मग ते शिक्षणासाठी असेल, तर नोकरीसाठी असेल, ते राजकारणासाठी असेल, त्या लोकांना ते घेतलेलेच आहेत. कोणी काही शांत बसलेलं नाही, त्याच्या अगोदरच सगळ्यांनी घेतलेले आहेत. तरी सुद्धा जे आहे की निजामशाहीमध्ये आमचे नावं आहेत तर त्याचा शोध घ्या म्हणून सुरुवात झाली. आम्ही सांगितलं घ्या शोध, आणि नंतर आपण पाहिलं की पण निजामशाहीतून ते सगळं आलं मराठवाड्यामध्ये सगळीकडे जा, मग सगळ्या महाराष्ट्रात घ्या, मग सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, मग मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच द्या, अशा प्रकारचा जो आहे हट्ट करण्यात आला. आणि मग वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे GR काढण्यात आले, शासनाचे आदेश काढण्यात आले. आणि मग काल सुद्धा जो आहे हा सगळे सोयरांचा जो आहे हा सुद्धा आदेश काढण्यात आला. या सगळ्यातून झालं हे की एकीकडून आम्ही सगळं म्हणायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडून मात्र 54 लाख, 50 लाख, 57 लाख अशा काही नोंदी सापडल्या. आणि आता मग ते आणि त्यांचे जे सगळे सोयरे यांनी फक्त एक शपथपत्र लिहून दिलं की त्यांना प्रमाणपत्र द्या, आणि ते प्रमाणपत्र ताबडतोब द्या याची अंमलबजावणी करण्याकरता न्यायमूर्ती आणि इतर सगळा फौजफाटा निर्माण करण्यात आला, आणि त्याची जी आहे कार्यवाही सुरू झाली. ओबीसीला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडून ओबीसीचे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम, बॅकडोर एंट्री जी पहिल्यांदा म्हटलं, त्या बॅकडोर एंट्रीचं काम जोरात झालं. आणि आज परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी लेकरांचे जे आहे तुमचा घास पळवण्यात आलेला आहे, त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे. राज्यकर्ते आम्ही सगळे आहोत, आणि आमचं काम जे आहे राज्यातील प्रत्येक घटकाच्या अधिकाराचं रक्षण करणं. एकीकडे आम्ही सांगायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, त्याच वेळेला लाखो करोडो जे आहेत मराठा समाजाचे जे आहेत आमचे बांधव ते ओबीसी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत सामील होणार. दुसरीकडे परत 3 जजेस सुप्रीम कोर्टात म्हणजे हायकोर्टचे वगैरे जे आहेत रिटायर, त्यांची कमिटी जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा मागोवा घेणार. परत जो आयोग होता
त्या आयोगातील जे मूळ सदस्य होते की जे बहुतेक सगळे ओबीसी समाजाचे होते, त्या सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला हे त्यांना आपण विचारू शकता. आणि तिथे असे लोक भरण्यात आले आणि हा अजेंडा देऊन की मराठा समाजाला आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आहे, हा अजेंडा देण्यात आला. खरं म्हणजे ओबीसी आयोग आहे तो मराठा आयोग झाला. आणि त्याच्यामध्ये आता एक शुक्रे साहेब आहेत, त्यांना अध्यक्ष केलं. आता शुक्रे साहेब स्वतः मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते, म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने उभे होते. आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पार्शियल असतील किंवा कुठल्याही जातीशी जवळीक नसणारी, आस्था नसलेली अशा प्रकारचे जे काही लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे. मग शुक्रे साहेब तर तिकडे ते उपोषण सोडायला गेले. एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रे आहेत. म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण जे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जो वेगळा दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीत सुद्धा शुक्रे आहेत. म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते त्या आयोगाचे प्रमुख आहेत. आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. म्हणजे एकीकडे कुणबी म्हणून घुसवायचं आहे, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे, तिसरीकडे आणखी जे आहे क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून काम करायचं. हे असं सगळं चाललेलं आहे. आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं, आजही नाही. परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच. आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओबीसीपेक्षा डबल या कुणबी सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो आहोत. तो आमचा जो अन्याय आहे ते आमचं खरं दुःख आहे. आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते, बरेचसे लोक आले. त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आहेत, माजी आमदार राम शिंदे, माझे मंत्री पण नारायणराव मुंडे, शबीर अन्सारी साहेब, महेश झगडे, लक्ष्मण हाके, कल्याण दळे, सत्संग मुंडे, दौलतराव शितोळे, असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी, राजाराम साळवी, राजाराम पाटील, बी डी चव्हाण, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, सनी आमरे, बसवराज कावळखेडकर, अरुण खरमाटे, राजा नागरे, सुनील मेटे, हे वेगवेगळ्या समाजाचे सगळे नेते आहेत. आणि नंतर सुभाषराव, दिलीप खैरे, दिवाकर गमे, कर्डक, बालबुते, शंकरराव लिंगे, डॉक्टर नागेश गवळी, प्रितेश गवळी, तुकाराम मिडगर, पांडुरंग शिंदे, आणि इथे आणखी काही नावं राहिली पण असतील. प्रकाश शेंडगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत. जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत, त्यांच्यासोबत निरोप आले, ते उद्या येऊन भेटणार. तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो. बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख, संताप निर्माण व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ 70पेक्षा 75 तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे, सगळे वेगवेगळ्या समाजात, लहान लहान समाजाचे सुद्धा सगळे नेते आहेत, त्यांनी इथे व्यक्त केला. काही आम्ही ठरावसुद्धा इथे मंजूर केले. ठराव क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2024चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला.
ठराव क्रमांक 2 संमत करण्यात आला. महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. ठराव क्रमांक 3 आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 338 ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील फुकरे, ओमप्रकाश जाधव, प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील फुकरे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. हे आम्ही 3 ठराव इथे मंजूर केले, ते आम्ही शासनाला पाठवू. आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना, भगिनींना, तरुणांना विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, गट तट बाजूला ठेवले पाहिजे. 374 ज्या जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे. आणि त्यासाठी 1 तारखेला आपापल्या आमदार, MLA किंवा MLC किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील. त्यांच्या पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील. लाखोच्या संख्येने ज्या याच्यामध्ये या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्या विमुक्त हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत, ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढविणाऱ्यांना गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे. ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील, ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुणी असतील आमदार, त्या सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने बाहेर पडून जायचं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हा जो सगळे सोयरेचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती ज्या आहेत त्या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहे आम्ही दाखल करणार आहोत. 3 फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे. या ओबीसी समाजामध्ये, भटक्यामुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक वकील आहेत, अनेक वक्ते आहेत. त्या सगळ्यांनी या आमच्या कामामध्ये, आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं. वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं
आपलं जे आहे ते पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येने जे आहेत त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे. ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या त्या पद्धतीनं जे आहे आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याचं जे आहे फायनल जे आहेत तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची जे आपण काढतो ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त समाज हा 54% आहे. पण त्याचबरोबर माझी विनंती जे शेड्यूल कास्ट आहे दलित जे शेड्यूल ट्राईब आहे आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होत आहे उद्या कुणावरही ते होऊ शकेल. याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्या ओबीसी बांधवांना भगिनी मातांना साथ घालतो आहोत विनंती करतो आहोत. चलो हिंदी करेंगे. देखिए आज जो है गए 3 महीने से अरे ठीक है कल 3 महीने हुए हैं जो आंदोलन मराठा समाज के कुछ लीडरान जो है उन्होंने शुरू किया है. पहले तो सिर्फ कहा था कि भाई निजाम शाही में जो हमारे कुछ नाम जो है कुर्बी करके है तो उसकी खोज की जाए और हमको आरक्षण दिया जाए. सरकार ने उसको मान्यता दी तो एक कदम और आगे बढ़ा. इस पूरे जो मराठवाड़ा में जितने भी मराठा है उनको कुर्बी सर्टिफिकेट दिया जाए और ओबीसी में लिया जाए. फिर कहा गया कि पूरे महाराष्ट्र में जो है जितने मराठा लोग हैं उनको कुर्बी सर्टिफिकेट दिया जाए. फिर कहा गया कि हमको जो आरक्षण चाहिए वो ओबीसी में ही चाहिए. हालांकि ये आरक्षण महाराष्ट्र में 4 पिछले जो आयोग हुए उन्होंने उसको नकारा है. इतना ही नहीं सुप्रीम कोर्ट ने भी ये मांग को जो है मंजूरी नहीं दी. इसके बावजूद जो है कई जो है फॉर्मर जस्टिस है कहीं उनकी कमेटी की गई कहीं जो आयोग था उनके जो ओबीसी के सदस्य जो है वो उन्होंने इस्तीफा देने के लिए उनको मजबूर किया गया. फिर वहाँ ऐसे लोग लाए गए और यही प्रोग्राम दिया गया कि मराठा समाज को जो है आरक्षण देना है और अलग रास्ते जो है अपनाए गए. एक तरफ से जो है कुर्बी सर्टिफिकेट 54 लाख लोग अब कहते हैं 54 कोई कहता है कि 57 लाख लोग इनकी जो है खोज हुई है और उनके जो भी जो फैमिली मेंबर्स है या लंबे तक उनको भी जो है वो कुर्बी सर्टिफिकेट दिया जाएगा और वो सारे जो है ओबीसी में आ जाएंगे. मतलब करोड़ों की संख्या में. अब इतने लोग आते हैं तो जो ओरिजिनल जो ओबीसी है जो भटका है वीएनटी जो है इन सब का जो आरक्षण जो है खत्म हो जाएगा. तो सिर्फ पॉलिटिकल आरक्षण खत्म होता है ये नहीं है. जो नौकरियां है शिक्षा है एजुकेशन है ये सब आरक्षण जो है ओबीसी का खत्म हो रहा है. और इसके लिए जो अलग अलग स्तर पर जो है लोग नियुक्त किए गए और जो भी मांगे
आगे उन्होंने रखी, उसको मान्यता देने का काम हुआ। अब अगर ऐसे लाखों लोग जुटाकर और शक्ति प्रदर्शन करते हैं तो अगर कुछ भी मांगे अगर मंजूर होती है तो आज ये हमला ओबीसी के ऊपर हो सकता है, तो शेड्यूल कास्ट के ऊपर, शेड्यूल ट्राइब के ऊपर भी हो सकता है और कुछ भी हो सकता है। अगर सरकार झुकती है लाखों लोगों के सामने तो फिर कुछ भी हो सकता है। और ये भूल रहे हैं हम लोग कि इसी राज्य में है 54% ओबीसी है, दलित है, आदिवासी है, दूसरे लोग हैं। इन सब के ऊपर जो है अन्याय हो रहा है। इसके खिलाफ आज महाराष्ट्र से अलग अलग जाति के जो लीडर है, एमएलए है, पॉलिटिकल दूसरे कुछ सरकारी अधिकारी है, अलग अलग संगठन है, उनके लोग करीबन 70-80 लोग यहाँ जमा हुए एक शॉर्ट नोटिस देने के ऊपर, और उन्होंने जो है इसका विरोध किया है। और आगे जो है ये भी कहा है हम लोगों ने कि 1 तारीख को सारे एमएलए, एमएलसी, एमपी और तहसीलदार इनके ऊपर जो है मोर्चे लेकर जाएंगे, मोर्चा लगाएंगे और उनको कहेंगे कि हमारा ओबीसी का आरक्षण बचाओ। दूसरा जो हमने कहा है कि 1 फरवरी को जो है हम लोग 1 फरवरी को ये प्रोग्राम करेंगे मोर्चा लगाने का। 3 फरवरी को जो है अहमदनगर में जो है बड़ी रैली होगी, और तीसरा महाराष्ट्र, और 16 फरवरी तक जो कल का जो है ड्राफ्ट आया है, जो फैमिली के जो रिलेशंस में जितने हैं उन सबको जो है एक बस शपथ पत्र दिया गया, उन्होंने दिया तो उनको ओबीसी का सर्टिफिकेट मिल जाएगा। बस एक शपथ पत्र दे दो कि हम है इसके जो है हम रिलेटिव लगते हैं। तो ये सब जो है इसके ऊपर जो हम हरकत ले रहे हैं, ऑब्जेक्शन ले रहे हैं। लाखों लोग जो है ये हमारे जो है ऑब्जेक्शन जो है दर्ज करेंगे गवर्नमेंट में, और फिर एक ओबीसी की यात्रा भी निकलेगी महाराष्ट्र के लिए, जिसकी शुरुआत जो है मराठवाड़ा से होगी। उसके बारे में जो डिटेल्स जो है वो उसके ऊपर विचार विमर्श हो रहा है। आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे आरोप केले, सुप्रीमची नियुक्ती असेल किंवा ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली अधिसूचना काढणं असेल, हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं झालंय, हे तर सर्वांना मान्य आहे। पण असं असताना कुठं तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का? अशी काही परिस्थिती होती? मला विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदा की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाहीमध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत, तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आहे। म्हटलं काही हरकत नाही, कुणबी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात, त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे, माझा त्याला विरोध नाही। मी त्यांना हेही सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे। ही चर्चा माझी झालेली आहे, पण बाकी गुप्ताची जी व्याप्ती वाढत 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 जी गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा झाली नाही। ऐकतोय, बघतोय, चर्चा अशी नाही। तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार का जर मुख्यमंत्री ऐकत नसतील किंवा ओबीसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल? आज सर्व ओबीसीचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत, काही वेगळा निर्णय घेण्याचं काही? हे आता वेगळेच निर्णय आहेत ना, ते ठराव जे केले आहेत हे वेगळेच निर्णय आहेत, आणि हे सगळे जे आहेत जे आता मोर्चे वगैरे लागणारे सगळे वेगळे निर्णय आहेतच ना। संजय असं म्हणतात संजय राऊत म्हणतात की तुम्ही सरकारमधून बाहेर पडणार। असं काही मी जे काय करायचं आहे, जे बोलायचं ते बोलतोय, माझा पक्ष ठरवेल, मुख्यमंत्री ठरवतील। सर, मुख्यमंत्री असं म्हणतायत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे, त्यानंतर तुमचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। बरोबर आहे, काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतोय, शांतपणे वाचण्याचं आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा काम करतो आम्ही, ते केलं। आणि म्हणून आम्हाला जे ते वाटलं या सगळ्यांना थोडंसं, त्याच्यामध्ये काही वकील आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही राजकीय पुढारी आहेत, काही संघटनांचे नेते आहेत,
सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतोय. माझं मत जे मी मांडलंय हे आमच्या सगळ्यांचं मत आहे, माझ्या एकट्याचं मत नाही आहे, आमच्या सगळ्यांचं मत आहे. सर न्यायालयीन लढाई कशी असणार याच्यात? आम्ही ती करणार, सुरू आहे. काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहे, काही पावलं ज्यात उद्यापासून पडतील. जसं तुम्हाला पुन्हा एकदा असे म्हणत आहे की जोपर्यंत सरसकट म्हणजे ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना जे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतात. तो त्यांचा प्रश्न आहे, जसं तो त्यांचा प्रश्न. त्यांच्यावर मला काय मी कशाला बोलू? आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत तर होत आलेलंच आहे. त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे. आमचं आरक्षण वाचवा. आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही. आम्ही भटक्या विमुक्तांनी ओबीसीचं आमचं आरक्षण, आमचा हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो आहोत. वारंवार एक असं होतं की ओबीसी समाजाला आरक्षण आहे ते कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जातंय. मात्र मग मला तुम्ही सांगा, तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही 4 लोक आहेत, एक कॅमेरा वापरतायत, तुमचा तो हक्क जे आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन 10 त्याच्यामध्ये टाकले, मग काय होणार? 4चे 14 होणार. मग तो कॅमेरा कोणी वापरायचा? साधी गोष्ट आहे. धक्का तर तुम्हाला दिला नाही, पण 10 तुमच्या शेजारी आणून बसवले, मग झालं वाटप. सर विजय आणि ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण कसं काय रद्द होईल असा सुद्धा प्रश्न. काय? विजय जर मराठ्यांना 19% ओबीसी प्रवर्गात घेतलं जात असेल तर विजयंती जी आणि इतर ओबीसीचं प्रवर्गाचं आरक्षण आहे ते कसं रद्द होईल? जरांगीने प्रश्न केला. रद्द असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही. नंबर 1. नंबर 2, निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो, जात ओळखली जात नाही, ब्रॅकेट ओळखला जात. फिजिएंटी पण नाही राजकारणात, विजयंती वगैरे सर फक्त ओबीसी. बरोबर. असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे. कुठच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीमध्ये हवं असेल तर ते ओबीसी म्हणून मिळतं. संदर्भात ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतलं नाही त्याच पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेतलं नाही का? कारण ते दोघंही कालच्या निर्णयामध्ये मला जे बोलायचं ते मी बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि मी जे काही बोलतो ते ऐकतात आहे. त्यांना काय बोलायचं, काही लोक माझ्याशी सहमत नाही म्हणून म्हणतात, तर नाही सहमत आहे. माझं हे मत आहे, आमच्या सगळ्यांचं हे मत आहे, हे मी तुमच्यासमोर सांगतो. आता आणखी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्यासमोर मांडणार आहात का? नाही, त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ, आमचं म्हणणं मांडू. पण एक लक्षात ठेवा, आम्ही हे जे इथं आलो निर्णय घेतले तर आम्ही अनेक सभांमधून जाहीरपणे सांगितलेला की या ओबीसीवर जे आहे बॅकडोर एंट्रीचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका, ओबीसीमध्ये बॅकडोर एंट्री करू नका. हे सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरीसुद्धा हे चालूच आहे. मग आता आम्ही काय करावं तरी काय तुम्ही सांगा. सर, अनेक नेते टीका करतात आहेत, पण जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे. याकडे कसं बघतात सामान्य माणसं? माझं राजकारण जे आहे 35 वर्षापासून ओबीसीसाठी मी करतो आहे. शिवसेना सोडली त्यावेळेस तुमचा कदाचित जन्म नसेल झाला, ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची. आता शिवसेना सोडणं सोपे आहे त्यावेळेला, तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतो आहे. मी ते लढणार, निवडणूक किंवा नो निवडणूक मला काही फरक पडत नाही. आता जो विषय झाला की जे आहे एका बाजूला आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडनं अपेक्षा होती. आता महायुती सरकारमध्ये असं झालंय का की मराठा समाज जर आंदोलन करत असेल तर मराठा मुख्यमंत्रीकडनं न्यायाची अपेक्षा करणार आणि ओबीसी समाज हा ओबीसी मंत्र्यांकडनंच अपेक्षा करणार. आणि हे सगळं होण्याच्या पूर्वी सर्व नेत्यांची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्रीमध्ये पार पडली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होता. जर सरकारमध्येच समन्वय नसेल आणि जर फक्त प्रत्येक समाजाने त्याच्या समाजाच्या नेत्यांकडनंच न्यायाची अपेक्षा करायची असेल तर सरकारमध्ये नेमकं चाललंय कसं? त्यावेळेला सुद्धा हे सांगण्यात आलं की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही. म्हणजे ऐकून मुख्यमंत्री वेगळं आरक्षण देऊ, बरोबर ना? मग वेगळं आरक्षण द्या. मग कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि कुणबी सर्टिफिकेट घेणार
हा आग्रह धरून 57 लाख लोक आणि त्यांचे सगळे सोयरे यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयावर आपण मोर्चे घेऊन आलात आणि ताबडतोब ते मान्यता आपण द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो. मग मला सांगा ओबीसीला धक्का लागला नाही का? त्याचं उत्तर तुम्हीच द्या ना. सीएम हे मराठा असल्यामुळे ओबीसी समाजाकडे लक्ष देत नाहीये. पुढे तर दुसरा प्रश्न असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये कागद दिला. तुमचं असं म्हणणं आहे की बॅकडोर एंट्री होतीये. प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि मिळेल का किती म्हणजे सोपं येईल संपूर्ण प्रक्रिया? असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे. 2 वेळा तो प्रयत्न झाला. कायदा बनवण्यात आले. एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना. दोन्ही वेळांनी पाठिंबा दिला की कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मग हायकोर्टापर्यंत ते टिकलं, फक्त सुप्रीम कोर्टात अडचण आली. तर तेवढी सुप्रीम कोर्टातली अडचण तुम्ही सोडवली तर प्रश्न मिटला असता. पण तुम्ही म्हटलं नाही, सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे करायचं आहे ते सरकारकडून केले गेले असं दिसतंय. सर, हे ओबीसी प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता अनेक मराठ्यांकडे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल, त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा एक डाव आहे. नाही, ते राजकारणातलं तर 100% ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे. आता गेलं आता. पण तिथे सगळे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्टिफिकेट घेतलेले लोक जे आहेत उभे राहणार. एकही भटका विमुक्त, एकही कोणीच निवडून आता येणार नाही. आमचा संपला विषय आमचा. पण तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपल्यासारखा आहे. म्हणून तर हा आक्रोश आहे. तुमची बैठक पार पडलेली आहे, मात्र पुढच्या बैठकीत आणि किंवा पुढच्या तुमच्या सगळ्या कारवाईमध्ये जे ओबीसीचे इतर नेते आहेत, विजय वडेट्टीवार असतील किंवा पंकजा मुंडे असतील, हे तुमच्यामध्ये सामील होतील का? असं आहे की आपण बोलतो आता ज्यांना तरुण आहेत त्यांनी सामील व्हावं. नाही सामील झालं, स्वतंत्रपणे जे आहे ओबीसीसाठी त्यांनी लढा सुरू केला तरी त्याचं स्वागत आहे. पण त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे ओबीसीच्या बाजूने. एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद सगळ्यांना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.